छगन भुजबळ थोडक्यात बचावले. पायलटने हेलिपॅडऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले हेलिकॉप्टर. पुरंदरमध्ये लँडिंगवेळी वैमानिकाकडून एक मोठी चूक झाल्याची ही थरारक घटना. पुण्याच्या पुरंदर तालुक्यात आज दुपारी एक असा प्रसंग घडला ज्याने उपस्थित सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना वैमानिकाने मोठी चूक केली आणि हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर न उतरवता थेट गाड्यांच्या पार्किंगमध्ये नेऊन उतरवले. क्षणात काहीही होऊ शकले असते, पण सुदैवाने एक मोठा अनर्थ टळला आणि छगन भुजबळ या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. नेमकं काय घडलं तर पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्यात आले होते. भुजबळ साहेब वेळेत पोहोचावेत यासाठी प्रशासनाकडून खानवडीमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून एका स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हेलिकॉप्टर जेव्हा खानवडीच्या आकाशात आले तेव्हा वैमानिकाचा मोठा गोंधळ उडाला. वैमानिकाला वाटले की खाली दिसणारी मोकळी जागा म्हणजेच हेलिपॅड आहे, पण प्रत्यक्षात ती जागा कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी राखीव ठेवलेले कार पार्किंग होते. हेलिकॉप्टरचा वेग आणि खाली येण्याची दिशा पाहून तिथे उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासनाची आणि कार्यकर्त्यांची एकच पळापळ झाली. ज्या ठिकाणी गाड्या उभ्या होत्या, जिथे लोक चालत होते, त्याच ठिकाणी चक्क हेलिकॉप्टरचे पंखे फिरू लागले. वैमानिकाने ही मोठी चूक केली आणि हेलिकॉप्टर थेट त्या पार्किंगच्या मैदानात जमिनीला टेकवले. नियोजित हेलिपॅडपासून हे पार्किंगचे मैदान काही अंतरावरच होते, पण या चुकीच्या लँडिंगमुळे परिसरात धुळीचे लोट उसळले आणि एकच गोंधळ निर्माण झाला. उपस्थित नागरिकांना सुरुवातीला काहीच कळेना की हेलिकॉप्टर नक्की तिथे का उतरले. जर तिथे विजेच्या तारा असत्या किंवा गाड्यांची गर्दी जास्त असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. सुदैवाने वैमानिकाने हेलिकॉप्टर जमिनीवर टेकवताना समतोल राखला आणि कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. छगन भुजबळ सुरक्षित असल्याचे समजताच प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली की वैमानिकाच्या चुकीमुळे याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. व्हीव्हीआयपी लँडिंगसाठी असलेल्या नियमावलीचे उल्लंघन झालं का? पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सिग्नलकडे वैमानिकाने दुर्लक्ष केलं का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही घटना किरकोळ वाटत असली तरी एका ज्येष्ठ नेत्याच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने याची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. सुदैवाने आजचा दिवस चांगला होता आणि महात्मा फुलेंच्या पावनभूमीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या घटनेने सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. छगन भुजबळ यांनी या घटनेनंतर आपला नियोजित कार्यक्रम पार पाडला, पण त्या लँडिंगच्या काही सेकंदांनी सर्वांनाच हादरवून सोडले होते. पुरंदरमधील या खानवडी येथील थरारक दृश्य सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरताना स्पष्ट दिसत आहे. थोडक्यात बचावले भुजबळ, पण वैमानिकाच्या या मोठ्या चुकीने आज मोठी खळबळ उडवून दिली आहे. ही घटना प्रशासनासाठी एक धोक्याची घंटा मानली जात असून भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. लँडिंगच्या वेळी नक्की काय संवाद झाला आणि पायलटने पार्किंगलाच हेलिपॅड का समजले याचा तपास आता यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका मोठ्या संकटातून छगन भुजबळ आज सुखरूप बाहेर पडले आहेत. हीच महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची सुरक्षितता हा नेहमीचा कळीचा मुद्दा राहिला आहे. खानवडीसारख्या भागात जेव्हा अशा महत्त्वाच्या व्यक्ती येतात तेव्हा लँडिंग झोनची पाहणी आधीच केली जाते. मग तरीही असा गोंधळ कसा झाला? पायलटकडे असलेले मॅप्स किंवा दिशादर्शक यंत्रणा यात काही दोष होता का, की केवळ मानवी चुकीमुळे हा प्रकार घडला? छगन भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या बाबतीत झालेली ही चूक अक्षम्य मानली जात आहे. आज जर तिथे मोठी गर्दी असती किंवा गाड्यांचे प्रमाण जास्त असते तर हेलिकॉप्टरचे पाते कोणालाही इजा पोहोचवू शकले असते. पार्किंगच्या ठिकाणी त्या सुरक्षिततेच्या मानकं नसतात जी हेलिपॅडवर असतात. तिथे फायर टेंडर्स किंवा रुग्णवाहिका सज्ज नसतात. त्यामुळे हा प्रकार अतिशय धोकादायक होता. या संपूर्ण प्रकरणाची आता नागरी उड्डाण संचालनालयाकडून चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छगन भुजबळ यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण होते. प्रशासकीय स्तरावर या लँडिंग प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. खानवडी गावातील त्या मैदानात नक्की काय परिस्थिती होती
हे प्रत्यक्षदर्शींनी जवळून पाहिले. त्यांच्या मते हेलिकॉप्टर खाली येत असताना जमिनीवरील धूळ इतकी उडाली की काही काळ काहीच दिसत नसे. अशा परिस्थितीत जर वैमानिकाचे नियंत्रण सुटले असते तर अनर्थ झाला असता. मात्र देव तारे त्याला कोण मारे या उक्तीप्रमाणे भुजबळ साहेब या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडले आहेत. पुरंदरच्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी सतर्कता किती महत्त्वाची आहे. हेलिपॅडच्या खुणा स्पष्ट असतानाही पार्किंगमध्ये लँडिंग होणे हे गंभीर आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅडची निश्चिती आणि वैमानिकांशी होणारा संवाद अधिक स्पष्ट ठेवण्यावर भर दिला जाईल. छगन भुजबळ सध्या सुरक्षित आहेत आणि त्यांनी आपले कार्यक्रमही सुरू ठेवले आहेत. हीच त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. परंतु ही लँडिंगची चूक मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. अशा प्रकारे कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची घटना राज्यात पहिल्यांदाच घडली असावी, ज्यामुळे सुरक्षेचे नवीन निकष लावले जाण्याची शक्यता आहे. खानवडीतील नागरिक अजूनही या घटनेबद्दल बोलत आहेत आणि भुजबळ साहेब थोडक्यात बचावले याचे समाधान व्यक्त करत आहेत. ही संपूर्ण घटना म्हणजे एक मोठा धडा आहे जो भविष्यातील सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्यास भाग पाडेल. या संपूर्ण घटनेने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे आणि मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. छगन भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या दौऱ्यासाठी सर्व प्रोटोकॉल पाळले जात असताना वैमानिकाकडून झालेली ही दिशाभूल केवळ एक अपघात होती की तांत्रिक त्रुटी याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. सुदैवाने खानवडीच्या त्या मैदानात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेने दिलेला इशारा गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या लँडिंगमुळे एखादा मोठा अनर्थ ओढू शकतो. त्यामुळे हेलिपॅड मार्किंग, सिग्नलिंग आणि वैमानिकांशी होणारा संवाद यात अधिक सुसूत्रता आणणे अनिवार्य आहे. छगन भुजबळ सुरक्षित आहेत आणि त्यांनी आपले कार्यक्रमही सुरू ठेवले आहेत. हीच त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. परंतु ही लँडिंगची चूक मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. अशा प्रकारे कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची घटना राज्यात पहिल्यांदाच घडली असावी, ज्यामुळे सुरक्षेचे नवीन निकष लावले जाण्याची शक्यता आहे. खानवडीतील नागरिक अजूनही या घटनेबद्दल बोलत आहेत आणि भुजबळ साहेब थोडक्यात बचावले याचे समाधान व्यक्त करत आहेत. ही संपूर्ण घटना म्हणजे एक मोठा धडा आहे जो भविष्यातील सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्यास भाग पाडेल.